सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. जस्ट थोडंसं हेअरकट वगैरे आज पण करून आलोय आणि कारण उद्याचा कार्यक्रम आहे. काय कार्यक्रम आहे तुम्ही तो याच्या व्हिडिओत बघताल पुढं. तर चला आजचा ब्लॉग चालू करूया. आणि हा, जर आतापर्यंत तुम्ही ब्लॉगला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि हा, 2 वेळेस मध्ये काही ब्लॉग आले नाहीत तर ते ब्लॉग ॲज अ मिनी ब्लॉग म्हणून मी इंस्टाग्रामवर टाकलेत. माझ्या इंस्टाग्रामचा आयडी तुम्हाला इथं दिसेल. भेटूया आपण लगेच. आता हे जो फायनल टचअप आहे तो पण झालेला आहे. नथिंग टू वरी. जस्ट पुढे आता बाईकवर बसल्यामुळं केस थोडेसे स्प्रे होतील त्यासाठी थोडंसं ॲडजस्टमेंट केलं आहे. ॲज यू कॅन सी कॅन इट्स गुड. सो आता सगळं रेडी झालं आहे. एक फायनल टचअप बनवून एक थोडा टिश्यूने आपला थोडासा जो घाम आला आहे आणि मागं बघा राजे. ओके, सो रेडी जायला आता रेडी झालो मस्त. चला आता रोहितला पिकअप करूया आणि निघूया पुढं ऑन द बाईक. आणि टायगर रेडी आणि ही गाडी रेडी. नेमकं निघालो आणि पाऊस चालू झालाय. आता रोहितला पिकअप करतो. रोहितला पिकअप करतो आणि पुढे निघ भेटू. लिटरली पाऊस लागला. अख्ख्या पावसात सगळा टोटल भिजलो. मी भिजला, टायगर शूज भिजला आणि सोबत रोहित आहे. शूज सुद्धा ऑलमोस्ट सगळा भिजलाय. लेट्स सी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात. चालू करा काय विषय नाही. का नाही इम्पॉर्टंट आहे. यो आडलाय का आला आता आला आता काय विषय. आता विषय नाही. आता तूच राहिला हा. झाकलं ट्रीटमेंट चालू आहे. कोणाकडे चालू आहे ट्रीटमेंट? कोणाकडे चालली? दायमाकडे चालली. बघा पहिले कैसा था अब कैसे हो गए देखो. One eternity later. हॅलो एव्हरीवन, या चहा प्यायला. वेलकम टू द डे 2. आणि सध्या मी बघतोय श्रीमान कोटारू. जे कोणी व्लॉगिंग वगैरे बघत असेल त्यांना माहीत असेल. हा एक बाईक रायडर आणि लाईफस्टाईल रायडर आहे. आणि इकडे चालू आहे चहा. सो आज लग्न आहे मेन. रात्री थोडंसं हळदीचं तुम्ही बघितलं असेल, जेवढं बॅक लावलं तेवढं बघता. रात्री आलो, उशीर झाला खूप. आणि जास्त काही ना अजिबात शूट नाही केलेलं कारण खूप धिंगाणा चालू होता, खूप मस्ती चालू होती. आणि आय डोंट वॉन्ट की तसं सगळं शूट करावं आणि तोपर्यंत ते चान्स मिस करावा. सो आज सेकंड डे, आज लग्न आहे मेन इव्हेंटचं. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळं भरपूर सगळ्या लोकांनी स्किप केलेलं आहे हे शक्यतो, कारण वीकडेचा प्रॉब्लेम आहे हा. आणि आज मी जातोय, पण कोणासोबत जातोय, काय जातोय, चला मी आवरतो, पुढे बघूया आपण. सो आता रेडी झालो जायला. गाडी येते 5 मिनिटात. अँड हेअर वी गो. आजचा आउटफिट बाय द वे, कीपिंग इट सिंपल. आणि ठरलेल्याप्रमाणे एक मिनिट ब्लर होतं हा.
तर ठरलेल्या नियमितप्रमाणे जो आपल्याला घायला येतोय शुभम त्यांनी केलेला आहे उशीर आणि एक जवळपास 20 मिनिटं झालेत. मी 20 ते 25 मिनिटं झाली मी आवरून उभा राहिलोय. 11चा टायमिंग होता, 11:21 झालेत, पण अजून काय करायचा पत्ता नाहीये. आणि मी कंटाळून लिटरली याच्यावर बसलोय, स्टेअर्स केसवर बसलोय. लेट्स गो. भास्यात होत आहे आणि बेगमच होते. काही गडबडीत सगळं पुढं ओढलंय. याला यो माणूस कारणीभूत आहे. यो माणूस कारणीभूत आहे याला. नवरदेव गाईवर आहे. काका काय म्हणणं आहे तुमचं? इकडं हा बिझी आहे, इकडं हा बिझी आहे, आम्हाला बिझी आहे इकडं. काळे पाटील कसं वाटलं मला एकदा सांगा तुम्ही कमेंट त्याच्यावर. नाराज झाले ना तुम्ही बघा कसे आहेत नाही. चौधरी पाटील कसं वाटलं तुम्हाला? नाराज झाले की नाही? नाराज झालंच नाही. झाले ना? मग काही सेवा नाही काही नाही. बरं बघा हे बघा इथं बसला उभा आहे नवरदेव. सगळे नाराज झाले अक्षरशः. दारावर सगळे असून सुविधा नाही म्हणजे बघा किती तुकलं मग. मैरा झाले नाराज झालाय. सो अशा पद्धतीने झालंय गणेशचं लग्न. या एका जोडप्यासोबत मी निघालेलो आहे. ते मला घरपोच सोडणार आहेत. ज्यांनी इरमाळ मला उशीर केलेला आहे यांनी सोबतच आहे. त्याच्यामुळं चला आता पुढं घरी जाऊन बोलूया. फॉर्च्युनर